अशी भुर्जी तुम्ही कधी खाल्ली नसेल. फक्त 5 मिनिटात तयार आणि इतकी चविष्ट की पुन्हा पुन्हा बनवाल. रिहान अँड आई व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. अंडा भुर्जी हॉटेलसारखी कशी लागेल मी एक सिक्रेट टिप सांगणार आहे तुम्हाला. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत झटपट आणि मस्त चविष्ट भुर्जी. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारखी भुर्जी घरच्या घरी. अशा पद्धतीने जर तुम्ही भुर्जी बनवली तर मुलंही आवडीने खातील. एकदा अशी भुर्जी नक्की बनवून बघा. चला तर आपण सुरू करूया. मी इथे 4 अंडे घेतले आहेत. 4 अंड्याच्या क्वांटिटीनुसार मी इथे 4 ते 5 हिरवी मिरची घेतली आहे. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे आणि त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे. हे मी सर्व बारीक कट करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मिरची मी अशा प्रकारे कट केली आहे. त्याच्यानंतर टोमॅटो अशा प्रकारे कट करायचा आहे. त्याच्यानंतर कांदा असा कट करायचा आहे. कांदा जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही कट करायचा, अशा पद्धतीने कट करायचा. त्याच्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं. त्याच्यानंतर तेल छान गरम झालं की मिरची टाकायची. जिरं मोहरी घालायचं नाही, त्याने चव बिघडू शकते. अगोदर कधी पण हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची टाकल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा आणि हिरवी मिरची सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. जास्तही परतवायचा नाही. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी टाकून घेतला आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की भुर्जी बनवून बघा, नक्की आवडीने खाणार. इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा थोडा कलर चेंज झाला आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे इथे टोमॅटो. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजून घ्या. मी शेवटी सिक्रेट टिप सांगणार आहे, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईल. त्याच्यानंतर इथं बघू शकता टोमॅटो छान नरम झाला आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अंडे. अंडे आणि टोमॅटो, कांदा, मिरची छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा, हाय पण नाही करायचा आणि लो पण नाही. छान भुर्जी हलवत राहा, जेणेकरून भुर्जी खाली लागणार नाही. तुम्ही इथे बघू शकता, वाव किती छान कलर आला आहे भुर्जीला. तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगायची होती, म्हणजे टोमॅटो सॉस. एकदा तुम्ही टोमॅटो सॉस टाकून बघा 1 चम्मच. खूप छान टेस्ट लागते, एकच नंबर. टोमॅटो सॉसने भुर्जीला खूप छान टेस्ट येते. पूर्ण ड्राय होईपर्यंत परतून घ्या. त्याच्यानंतर 1 ते 2 मिनटासाठी झाकण ठेवा. अजून एक सिक्रेट टिप सांगायची म्हटलं तर भुर्जी थोडी ड्राय झाल्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार, आधी मीठ घालायचं नाही. इथे तुम्ही बघू शकता आपली भुर्जी किती छान तयार आहे, एकदम मोकळी मोकळी आणि छान हॉटेलसारखी. वाव, एकच नंबर. किती छान भुर्जीला कलर आला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अजून एक सिक्रेट टिप सांगायची म्हटलं तर तुम्ही याच्यामध्ये बटर किंवा 1 चम्मच तूप घालू शकता. त्याच्यानंतर कोथिंबीर पण घालू शकता. तुम्ही भुर्जी चपाती भाकरी सोबत खाऊ शकता किंवा ब्रेड सोबत, नाश्त्यालाही चालते. अशा पद्धतीने एकदा भुर्जी नक्की बनवून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल नक्की कमेंटमध्ये सांगा.